22 एप्रिलला काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यामधल्या पीडितांनी दिली होती। त्यावरून एकीकडे देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलं। पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य केलं। दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। यही देश के वासियों की भावना है। ये देश के ऊपर का हमला हम मानते हैं। अब इस तरह से बातें करके मूल मुद्दों को बगल देना यह गलत है। दरम्यान वडेट्टीवारांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडी होते वडेट्टीवार, ते इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला तो शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। ह्या अगोदर काँग्रेसच्या काही माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भगवा आतंकवाद हाही विषय उल्लेख केलेला होता या अगोदर। म्हणून दहशतवादाला रंग नाही अशी बोलण्याची हिम्मत विजय वडेट्टीवार कसे करू शकतात? त्यांनी कधी त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य पहिल्याचे ऐकले आहेत का? मानसिकता एकच आहे, तुष्टीकरणचं राजकारण, हिंदूंचा द्वेष। मग अशा लोकांना अशा लोकांवर कलम म्हटलं तर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे। तर विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि मानसिकतेचा कळस आहे, असं ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। असंवेदनशील वडेट्टीवार असं त्यांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशील वक्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मग काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरतायत असाही सवाल त्यांनी विचारला। दहशतवाद्याला जात धर्म नसतो असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खुश करू पाहतायत? काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करतायत का असाही त्यांचा सवाल आहे। वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, संरक्षण देण्याचा प्रयत्न दिसतो। हा केवळ बेजबाबदारपणा नाही तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे। देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा। काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळतायत। जखमांवरती मीठ चोळत राजकारण करतायत, जनता हे विसरणार नाही असंही बावनकुळे म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।